क्यूनेट नावाची कंपनी आपल्या देशात बऱ्याच वर्षापासून ऑपरेट करते आणि ते एक खूप मोठं स्कॅम आहे. तिथं बऱ्याच लोकांना करोडो रुपयांचा गंडा घातलेला आहे लोकांनी क्यूनेट मार्फत. ते एक नेटवर्क मार्केटिंग स्कॅम आहे. हा इंटरव्ह्यू नीट बघा आणि तुम्हाला कळेल की स्कॅम कशा प्रकारे ऑपरेट होतो, आणि प्लीज हे सगळीकडे सर्क्युलेट करा, त्यामुळं अजून लोक वाचतील. ते इंटरव्ह्यू ज्याचं मी घेतोय त्याचं नाव आहे नितीन. तर मुंबईचा आहे आणि तो आपली पूर्ण स्टोरी सांगेल. आणि पहिला प्रश्न जो विचारला होता की नेमकं क्यूनेट काय आहे, तर आता ही व्हिडिओ बघा. नमस्कार नितीनजी. सगळ्यात पहिले नमस्कार आपण सर. सांगा की क्यूनेट ही कंपनी नेमकं काय करते. मी वन वर्ड मध्ये सांगेल लगेच की जर तुम्हाला जर ना नरक यातना जिवंतपणे सहन करायचे असतील ना, तर तुम्ही क्यूनेट कंपनी स्टार्ट करा, त्याच्यासोबत काम. हा सगळ्यात घाणेरडा एक्सपिरियन्स आहे माझा आतापर्यंतचा आयुष्यातला. हा मे बी मला माहिती नाही हे लोक अशा प्रकारे का वागतात, असं का करतात, हम्म, आणि सुशिक्षित बेरोजगार गरजू लोकांना आपल्या जाळ्यामध्ये का अडकवतात, हम्म, स्वतःच्या कमिशनसाठी, फायद्यासाठी लोकांचं आयुष्य का बर्बाद करतात. हम्म, क्यूनेट कंपनी आल्यापासून माझं आयुष्य ना, स्वप्नील सर, खरं म्हटलं तर उद्ध्वस्त झाले पूर्ण. हम्म. मी कधी विचार पण नव्हता केला की माझ्या आयुष्यात अशा घटना घडतील या कंपनीमुळे, आणि पूर्ण रस्त्यावरती येईल एक दिवस. जेव्हा तुम्ही कंपनी बद्दल तुम्हाला माहिती मिळाली, तर तुम्हाला ती माहिती कोणाकडून मिळाली आणि ते कसं सायकोलॉजिकली त्यांनी कसं कंट्रोल केलं, हे पूर्ण प्रोसेस तुम्ही सांगा. पहिल्यांदा तर माझ्या मामाचा मुलगा कुणाल व्यंकटेश सूर्यवंशी, हम्म, त्यांनी मला हा बिझनेस अप्रोच केला. ऍक्च्युली हा बिझनेस बोलून ते लोक घेतात, आणि हा नेटवर्क मार्केटिंग आहे, लोकांना जोडायचा बिझनेस आहे, चेन मार्केटिंग आहे, पिरॅमिड स्कीम आहे, पॉन्झी स्कीम आहे, हे गोष्टी तो सांगतच नाही कधी, कोणच नाही सांगत. हम्म, तर जेव्हा माझा मामाचा मुलगा कुणाल व्यंकटेश सूर्यवंशी मला पहिल्यांदा भेटला, तेव्हा त्यांनी पण मला अशाच गोष्टी सांगितल्या, खोट्या भूलथापा दिल्या त्यांनी मला, हम्म, की नितीन, अरे, मी त्याचा मोठा भाऊ आहे, खूप छान कंपनी आहे, सॉरी, खूप छान बिझनेस आहे, हम्म, मला एका पार्टनरची गरज आहे, हम्म, मी एका व्यक्तीसोबत काम करतोय, हम्म, तो खूप कमी वयात सक्सेसफुल झाला आहे, फायनान्शियल फ्री झालाय, तर त्याला तुझ्यासारख्या एका बिझनेस पार्टनरची गरज आहे, जो विश्वासू असेल आणि जो कायमस्वरूपी आमच्या सोबत या बिझनेसमध्ये राहील. हम्म, तर त्यांनी मला तो बिझनेस अप्रोच केला. तेव्हा तर मी त्याला नाहीच म्हणालो होतो, कारण मी पण एक ट्रेडिशनल बिझनेस मध्ये होतो त्यावेळी. माझं ऑटोमोबाईल गॅरेज होतं ठाण्यामध्ये, हम्म, आणि माझं खूप छान चालू होतं, सगळं व्यवस्थित होतं. हा माझ्या गॅरेजमध्ये येणं जाणं त्याने चालू केलं होतं, हम्म, आणि मग तो मला कन्व्हिन्स करत होता, अरे तू एकदा मीटिंग घे ना, एकदा तू सरांशी भेट ना. हम्म, तर मी त्याला प्रत्येक वेळी नाहीच म्हणायचो की मला टाइम नाहीये, मला जमणार नाही, आणि बिझनेस म्हणाला तर पैसा पण लागेल, तर तोही माझ्याकडे नाही. तर त्यांनी मला सांगितलं, स्वप्नील सर, की या बिझनेसमध्ये पैसा लागत नाही, तर तुमचा माइंडसेट लागतो. हम्म, असं म्हणून त्यांनी मला मीटिंगसाठी खूप कन्व्हिन्स केलं, आणि मग मी पण एकदा तयार झालो. ठीक आहे बाबा, खूप 10 एक वेळा कॉल करतोय, विचारतोय, तर ठीक आहे, बघूया काय. हम्म, तर मी राहतो त्या ठिकाणापासून ना, भांडूप एक लोकेशन आहे, हम्म, भांडूप सिटी आहे. तर तिथे रुनवाल गेम करून कॉम्प्लेक्स मध्ये ना सीसीडी करून कॅफे आहे. हम्म, तर त्या ठिकाणी मला माझ्या मामी भावाने ना मीटिंग साठी अप्रोच केलं, की तू इकडे ये, हम्म, एक सर आहे, ते तुला भेटणार आहेत. हम्म, आणि मग त्यांनी टायमिंग वगैरे ठरवला की आपण 10 मॉर्निंगला भेटूया, तू वेल ड्रेस आहे, प्रॉपर फॉर्मल घाल, हम्म, की तू सिलेक्ट झाला पाहिजे, तू एकदम कॉन्फिडंट राहा. जसं काय माझा इंटरव्ह्यू होणार त्या पद्धतीने त्यांनी मला एकदम थोडस प्रिपेअर करायला चालू केलं. हम्म, म्हणजे त्या सिरियसनेस बोलतात ना कुठल्या गोष्टीची, हम्म, 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 त्यांनी मला सांगायला चालू केली, आणि मी पण भाऊ असल्यामुळे थोडस ओके ठीक आहे, बघू करू होतो. आणि जेव्हा मी गेलो ना सर तिकडे, तर मग एक सूट बूट मध्ये ना एक मुलगा आला, हम्म, अक्षय माळी करून, आणि त्यांनी येताना एक भाड्याची BMW गाडी घेऊन आला होता तो. हम्म, आणि आला, आणि मग त्यांनी कॅफेच्या समोरच पार्किंग केली, एक ड्रायव्हर आला, ड्रायव्हर डोर खोलला, हम्म, आणि तो मग व्यक्ती, तो अक्षय माळी आला, आणि मग माझ्या मामाच्या मुलाने तो डोर वगैरे ओपन केला कॅफेचा. सर या ना, बसा ना सर, आम्ही तुमचीच खूप वेळ झाली वाट बघतोय, आणि थँक्यू सो मच तुम्ही तुमचा एवढा क्वालिटी टाइम आम्हाला दिल्याबद्दल. हम्म, तर असा ना त्या व्यक्तीबद्दल तो मोठेपणा मला सांगत दाखवत होता, की हा व्यक्ती माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. हम्म,
आणि मग आम्ही बसलो, मग यांनी कॉफी वगैरे ऑर्डर केली. मग याचं बोलणं चालू झालं की हे आमचे सर आहेत, कमी हम्म. वयात खूप सक्सेसफुल झालेत. आउट ऑफ इंडिया यांचे बिझनेसेस आहेत, कॅनडा, USA, मलेशिया, बँकॉक या ठिकाणी लोक बिझनेस ग्रो करतात, डॉलर्समध्ये कमवतात, युरोजमध्ये कमवतात. असं त्यांनी मोठेपणा करून सांगून त्यांनी मला थोडंसं त्यावेळी थोडंसं मेंटली प्रिपेअर केलं की हा खूप सक्सेसफुल आहे, तर तुला याच्यासोबत काम करावं लागेल आणि तू याच्यासोबत थोडं शांत बस. म्हणजे जास्त क्वेश्चन आन्सर नाही केले पाहिजे. मग म्हणजे तुम्ही जास्त क्वेश्चन आन्सर करावे नाही म्हणून त्याने आधीच बडाया चालू केल्या. जो कोणी हो माणूस हो आला हो. होता अक्षय माळी, राईट? येस अक्षय येस माळीबद्दल येस. त्याने बडाया चालू केल्या. तर बर, मग समजा आता फ्रँकली मी एक गोष्ट विचारतो की हे सगळं ऐकून तुमच्या मनात म्हणजे कशा भावना निर्माण झाल्या? मी हे का सांगतोय की हे अशा प्रकारे व्ह्युअर्सला पण कळलं पाहिजे की जेव्हा माणूस समजा पहिल्या विजिटला जरी कोणाला भेटतोय तर त्याच्या मनात कशी एक इमेज क्रिएट केली जाते अशा स्कॅम्समध्ये, की जो काही माणूस येईल तो जरी एकदम आपण हा इंटरव्ह्यू एकदम अनफिल्टर्ड असतो, एकदम भिकाडा माणूस असला तरी अशा दाखवलं जाईल की हा एकदम स्वच्छ, एकदम सक्सेसफुल आणि म्हणजे याने हात लावला तर सोनं होतं येस येस. राईट असं राईट वर्ड. दाखवलेलं. ठीक आहे, असं दाखवलेलं असेल तुम्हाला, बरोबर? तर बरोबर. मग अशा वेळेस तुमची काय मानसिकता होती की तुम्ही काय विचार केला त्यावेळेस? हा, तर सर जेव्हा त्यांनी माझ्याशी बोलणं चालू केलं, हम्म, जसं आपण नॉर्मली गप्पा मारताना एक विचारपूस करतो. हम्म, माझं नाव विचारणे, हम्म, सध्या काय करतो, घरी कोण हम्म, असतं, हम्म, तू सध्या तुझं इन्कम सोर्स काय आहे, तू कसं हम्म, कमवतो, हम्म, आणि पुढे तुझे ड्रीम काय आहे, स्वप्न काय आहे, तू हम्म, येणाऱ्या 10 वर्षात 5 वर्षात तू स्वतःला कुठे स्टेबल बघतोय. हम्म, अशा गोष्टी त्यांनी चालू केल्या. तर मी म्हणालो त्याला, जे बाबा आहे छोटं मोठं गॅरेज आहे, चालवतोय मी, हम्म, माझा भाऊ, फॅमिली वगैरे, मम्मी वगैरे आम्ही आहेत. हम्म, आणि सध्या चालू आहे व्यवस्थित, ब्रेड बटर चालू आहे, 4 पैसे सेव्हिंग होतात, व्यवस्थित चालू आहे. मग त्याने म्हणाले की अरे मग तुला रेंट लागत असेल त्या गॅरेजमध्ये, मग कधी जर वेळ ना करू, तुझं कधी गॅरेज शिफ्ट झालं तर तुला पैसा लागेल, मग हे लागेल ते लागेल. हम्म, हम्म, अशा करून गोष्टी करून तुम्हाला पुन्हा गुंडाळायला चालू केलं त्यांनी. हम्म, मग मी विचार केला, "हा, अच्छा ठीक आहे, मग काय करता येईल त्याच्यासाठी?" मग तो म्हणतो की अरे बघ, आपला एक बिझनेस आहे, जिथं आपल्याला कुठे सेटअप टाकायची गरज नाहीये, कुठे रेंट द्यायची गरज नाहीये, कुठे गाळा घ्यायची गरज नाही. असं करून तुम्हाला गोष्टी, म्हणजे बोलतात ना की आपला जो प्रॉपर आहे सेटअप, आणि त्याच्या विरुद्ध तो दाखवतोय हम्म, की जे लोक टेक्नॉलॉजी सोबत कामं करतात ते कुठे हम्म, जातात, काय जातात, कसे जातात. मग हम्म, त्यांनी मला 2-3 उदाहरण दिले. Amazonचे दिले, Facebookचे दिले, की बघ हे लोक, यांचे कुठे शॉप्स आहेत का, किंवा हे लोक कुठे सक्सेसफुल आहेत, असं तसं करून तो मला माझ्या ब्रेन वॉश मध्ये थोडा थोडा घुसत होता आणि तो करत होता. तर मला त्यांनी स्वप्नांबद्दल विचारलं, तुझे स्वप्न काय, ड्रीम्स काय आहे, तुझी आवडती गाडी, तुझं आवडतं घर, आवडतं प्लेस, तुला कुठे फिरायला आवडेल, काय आवडेल. हम्म, जनरली आपले स्वप्न भरपूर असतात, कारण ते हम्म, स्वप्न घेऊनच आपण जगत असतो, हम्म, हम्म, लहानपणापासून कॉलेज लाईफ मध्ये, प्रोफेशनल लाईफ मध्ये. हम्म, तर जसं जसं मी ओपन अप होत गेलो, तसं तसं तो तो मला कॅच करत गेला, हळूहळू हळूहळू. हम्म, मग त्याने मला अजून खूप क्वेश्चन आन्सर विचारलं की जर पुढे जर जाऊन जर तुला भविष्यात काय झालं, हम्म, तर तुझ्या माघारी जी आहे तुझी मम्मी किंवा भाऊ, तू त्यांच्यासाठी काय करून ठेवणार आहेस का? हम्म, मग त्यांनी स्वतःच उदाहरण दिलं की जर उद्या काय मला झालं ना, तर माझी आई किंवा माझे फॅमिलीवाले ना आयुष्यभर बसून खातील, मी एवढा पैसा कमवून ठेवला आहे. हम्म, म्हणजे फक्त खोट्या भूलथापा, हम्म, आणि त्या व्यक्तीला आपल्याकडे कसं आकर्षित करायचं, आणि त्याला आपल्यासोबत कसं, म्हणजे बोलतात ना, मनवून घ्यायचं, आपल्या हम्म, शब्दामध्ये हा हा करून घ्यायचं. हम्म, तर मी बोललो हो, ते पण आहे बरोबर. मग त्यांनी सुरुवात केली, बघ आपण एका प्लॅटफॉर्मवरती काम करतो, मल्टिपल इंडस्ट्रीज मध्ये आपण हे करतो, आपण बाहेरच्या कंट्रीमध्ये हे करतो, पण त्याने ऍक्च्युअली बिझनेस काय, नाव काय, कंपनी काय, वर्क प्रोफाईल काय, करायचं काय, हे काहीच सांगितलं नाही. फक्त त्याने 1 तास ना, स्वप्नील सर, फक्त गोल 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 फिरवलं. हम्म, स्वप्न तुला काय करायचंय, म्हणजे त्याचं एवढंच म्हणणं होतं की जर तुला हे सगळं पूर्ण करायचं असेल ना, तर तू माझ्यासोबत ये, हा, तू माझा पार्टनर बन. हम्म, म्हणजे तुम्हाला बाकी काहीच विचारू नको, कंपनीचं नाव विचारायचं नाही, आणि मी तुला ते सांगणार नाही, काय करायचंय ते पण मी तुला सांगणार नाही, काहीच सांगणार नाही. फक्त तुझ्या मी डोक्यात अशा गोष्टी टाकेल ना, की जर हे सगळं मला स्वप्न किंवा माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायचं असतील, तर मला या अक्षय माळीसोबत राहावं लागेल, मला त्याचा पार्टनर बनावं लागेल. अशा गोष्टी त्यांनी मला षडयंत्र करून गुंफून घेतलं पूर्ण. हम्म,
आणि नंतर म्हणाले की असं असं आहे, जर तुला ऍक्च्युअल बिझनेस समजून घ्यायचा असेल तर तुला हा बिझनेस 3.5 लाख सुरुवात किंवा 4 लाखांनी सुरुवात करावी लागेल. हम्म, हम्म, तर मी म्हणालो सध्या तर माझी फायनान्शियल कंडिशन खूप वीक आहे आणि मला काही जमणार नाही, हम्म, तर मी तुम्हाला कळवतो असं करून मी निघून गेलो तिकडून. हम्म, आणि मग माझा मामे भाऊनी संध्याकाळी मला एक कॉल केला हम्म, की अरे आमचे सर कसे होते, काय होतं, हम्म, तुला माहितीये का त्यांचा टाइम खूप भेटत नाही लवकर आणि तुला हम्म, टाइम भेटला त्यांचा, हम्म, आणि बघ जर तुला त्यांनी सिलेक्ट केलं तर तुझं फ्युचर खूप ब्राईट होईल, खूप सक्सेसफुल होशील हम्म, आणि त्यांच्यासारख्या पर्सनचा तुझा हात पकडला तर आयुष्यात खूप पुढे जाशील. हम्म, अशा खोट्या खोट्या भूलथापा देऊन मला तो अजून कन्व्हिन्स करत होता. हम्म, तर मी त्याला नाहीच म्हणालो की अरे मला नाही जमणार, बिकॉज ऑफ मनी, बिकॉज ऑफ टायमिंग. मला जर माझ्या गॅरेज मधूनच मला टाइम भेटत नाही, मी कुठं तुझ्याकडे टाइम देऊ. तर तो म्हणतो की अरे तू फक्त 1 तास देत जा दिवसाचा, मी आहे, आमचे सर आहेत, आम्ही सगळं सांभाळून घेऊ ना, कशाला तू टेन्शन घेतो. हम्म, मग ठीक आहे, मी बघतो, विचार करतो, पण सध्या माझ्याकडे काही नाहीये, आपण विसरून जाऊ. हम्म, मग त्यांनी मला प्रत्येक 2 दिवसांनी 3 दिवसांनी कॉल करणे, भेटणे, घरी येणे, म्हणजे आईला भेटणे. माझी आई त्याची सख्खी आत्या लागते मोठी. हम्म. हा, आलं कन्व्हिन्स लक्षात, करणे, मामाचा मुलगा म्हटल्यावर. हा. हा, मग बोलणं वगैरे, चालणं वगैरे चालू केलं पुन्हा. हम्म, आणि मग असं घरी जेवायला, मग कधी कधी स्टेला थांबायचा घरी, हम्म, मग गोड गोड बोलायचा. हम्म, मग मध्ये बोलता तो विषय काढायचा, अरे भाऊ तू काय विचार केला त्या बिझनेस बद्दल, मला सर विचारत होते, तर हम्म, तुझ्यासाठी मी पोझिशन होल्डला ठेवली आहे. हम्म, हम्म, पोझिशन होल्डला ठेवली आहे की जेणेकरून त्या गोष्टीची तू मला व्हॅल्यू क्रिएट करतोय, हम्म, की तू माझ्यासोबत हवा आहे. आणि मी त्या सरांना कन्व्हिन्स केले की ती पोझिशन पार्टनरची मी तुझ्यासाठी होल्ड केली आहे. लक्षात. तर अशा गोष्टी मला बोलायला लागला. मग मी बोलला, अरे बाबा नको मागे लागू प्लीज, तू येतो जातो ठीक आहे, पण नको मागे लागू. हम्म, हम्म, मग ठीक आहे तो म्हणाला. आणि मग पुन्हा त्यांनी मग त्याला असं कळालं आणि मी पण त्याला सांगितलं की अरे माझे पप्पा ना, त्याला तर माहितीच होतं की पप्पा 2 वर्षापूर्वी 2018 मध्ये ना रोड ऍक्सिडेंट मध्ये एक्सपायर झाले होते. आणि आमच्या पप्पांची मेडिकल क्लेमची पॉलिसी कव्हर झाली होती हम्म, आणि त्याचे 4.5 लाख रुपये पप्पांच्या मम्मीच्या अकाउंटला आले होते. हम्म, आणि त्याला मी बोलता बोलता बोलून गेलो, अरे पप्पांचे ना पैसे आलेत रे कुणाल. मग त्यांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला सर पूर्णपणे. हम्म. एवढे दिवस माझ्याकडे रिझन काय होतं की माझ्याकडे पैसे नव्हते. पैसे नाहीये. हा. हा, मग त्यांनी त्या रिझनला ना, त्याने बोलतात ना एक पूर्ण मोटिव्ह बनवलं की ह्या कारणामुळे तू नाही केलं ना, आता बघ तुझ्या पप्पांनी पण काहीतरी विचार केलाय म्हणून तुझ्या या वेळी तुझ्याकडे पैसे आलेत ते. हा, म्हणजे त्याने इमोशन्स सोबत तो खेळला, थोडक्यात आपण बोलू शकतो. हे म्हणजे एक तुझ्या आहे. पप्पांनाही वाटतं की तू हा बिझनेस करावा, तू सोबत राहावा किंवा तू आमच्या सोबत काम करावं. हम्म, तर त्या गोष्टीमुळं त्यांनी मला पुन्हा त्या गोष्टी सांगायला चालू केल्या सर. हम्म, आणि मग मी विचार केला, अरे यार खूपच मागे लागलाय, भाऊ आहे, कशाला हम्म. फसवेल आपल्याला, रक्ताचं नातं आहे. हम्म, हम्म, तर मी म्हणलं, ठीक आहे चालेल. मग तो खुश झाला. मग म्हणाला की अरे पण ते तर आईच्या अकाउंटला आहे, तू तुझ्या अकाउंटला घेशील का पैसे ते. हम्म. बर. मग मी बोललो का रे, का असं. तो बोलतो अरे नाही, कारण आता एवढा मोठा बिझनेस आहे ना, तो तुला करावं लागेल, काही चेक वगैरे साईन करायला लागेल आणि आपण कोणाच्या अकाउंटला कॅश देत नाही, आपण ट्रान्झॅक्शन करतो डीडी मार्फत वगैरे, असं मला बोलला. हम्म, मी बोला ठीक आहे चालेल, आपण बघूया. मग त्यांनी मला म्हणाले की मग तू एकदा ना तुझ्या अकाउंटमध्ये पैसे शो कर ना, मला दाखव ना. बर. जर तू दाखवले पैसे तरच तो समोरचा व्यक्ती त्याचा क्वालिटी टाइम तुला देऊ शकतो. हम्म, मी बोललो ठीक आहे. मग त्याला मी दाखवलं की माझ्या अकाउंटला पैसे आहेत. हा, मग त्या दिवशी ना सर पुन्हा त्यांनी माझी सेकंड मीटिंग अटेंड केली, करून दिली त्याच पर्सन सोबत. मग त्यावेळी मग तिथे सिद्धेश परब, अजून साई पाटील आणि अक्षय माळी असे 3 जण आणि माझ्या मामाचं मुलगा, हे 4 जण आले. सेम त्याच गोष्टी केल्या ज्यावेळी त्यांनी माझ्या पहिल्या मीटिंगला माझ्यासोबत गोष्टी केल्या होत्या. सेम हम्म, स्वप्न, ड्रीम्स, क्वालिफिकेशन, काय करायचंय, भविष्य कुठे आहे, फ्युचर कुठे आहे, सेम. आणि आपण असं प्लॅटफॉर्मवरती काम करतोय आणि आपल्याला बिझनेस करायचा, बस एवढंच बोलले. हम्म, कंपनीचं नाव, वर्क प्रोफाईल, प्रॉफिट कसं भेटेल, काय कसं भेटेल, आपल्याला काय करायचंय, काहीच नाही सांगितलं. फक्त एवढं बोलले की तू पैसे इन्व्हेस्ट कर आणि तुला कळेल, कारण हा एवढा मोठा बिझनेस आहे ना, तुला एका तासात आम्ही नाही सांगू शकणार. हम्म, करोडाचा बिझनेस आहे ना, 5 करोड 10 करोडचं प्रॉफिट आहे ते, तर तुला आम्ही एका तासात नाही सांगू शकणार. तू आधी पार्टनर बन, मग तू जेव्हा येशील ना आमच्या सोबत, मग तुला आम्ही क्लिअर सांगू की आम्हाला आपण काय करायचं याच्यामध्ये. बरोबर. मग त्यांनी सर माझ्या मामाच्या मुलानेच मग बोलला, अरे चल आपण बँकेत जाऊ. मग त्यांनी तो डीडी वगैरे भरला
त्यालाच माहिती होतं काय लिहायचं होतं डीडी वरती. मी काही एवढी विचारपूस नाही केली. मी एक साईडला बसलो होतो. मला बोलला, भाऊ इथे साईन कर ना. मी साईन वगैरे केली. त्याने डीडी वगैरे सबमिट वगैरे केला आणि मी बोललो, कुठे दिले पैसे? अरे बोलतो काय नाही. मी बोललो कंपनीचं नाव काय? अरे बोलतो नाही, सरांचा बिझनेस आहे ना, तर आपण कंपनीचं नाव, त्या सरांच्या नावाचा बिझनेस आहे. अरे बापरे. हा, हा. तर ते पण गोष्टी त्यांनी गोल फिरवल्या मला, की हा. त्यांना पार्टनर पाहिजे ना, तर त्यांचाच बिझनेस आहे तो. अच्छा. तर मी बोललो जाऊ दे, भाऊ आहे कशाला खोटं बोलेल म्हणून इग्नोर केलं मी. हम्म. मग ते झालं सर. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी मग बोलला की अरे वेलकम टू द आमच्या बिझनेस मध्ये तुझं वेलकम आहे, हम्म. असं आहे तसं आहे. मग मग जेवायला घेऊन गेले मला. मग बोलले अरे आता तू आमचा पार्टनर झाला, आता तुला सक्सेसफुल बनण्यापासून कोणच थांबवू शकत नाही, हम्म. असं तसं चालू केलं त्या लोकांनी. हम्म. आणि मग मला बोलला अरे आता ना तू आमच्या बिझनेसचा पार्ट झालास ना, तर तुम्हाला अजून मी चांगल्या चांगल्या व्यक्तींशी उद्या आपण भेट करूया. हम्म. आणि सर ना यांच्यामध्ये ना काय बिझनेस मॉड्यूल असतात, वेलकम मॉड्यूल किंवा फायनान्शियल मॉड्यूल्स असे ते घेतात. हम्म. तर त्यावेळी ना यांनी माझं एक वेलकम मॉड्यूल घेतलं आणि मग त्यावेळी मला सांगत होते की की तुला काय वाटलं वेलकम म्हणजे काय असेल, की तुझं वेलकम होणार आहे का, किंवा तुझं आम्ही स्वागत करू, असं काही नाही. मग त्यावेळी प्रशांत कदम एक पर्सन आहे, त्यांनी माझं घेतलं. आणि मग त्यावेळी त्यांनी ऍक्च्युली ना हा. मग चालू केलं त्यांनी पुन्हा ते स्टोरी, काय करतो काय कसं करतो, मग गाव कुठलं, कसं करणार पुढे भविष्य. तर तू खुश असशील आज एवढा मोठा बिझनेसचा पार्टनर झाला हम्म. आणि तू पण सक्सेसफुल होणार आमच्यासारखं. आम्ही विकली 5 लाख रुपये कमवतो. हे बघ बोलतात की माझ्या अंगावरचा शर्ट आहे ना, बर्बेरी ब्रँड आहे, हा 40,000चा शर्ट आहे, हम्म. ही वॉच 2 लाखाची आहे, असं त्यांनी स्वतःचा शो ऑफ करायला चालू केला. हम्म. आणि त्याच्यामध्ये माझ्या मामाच्या मुलांनी पण भर टाकायला चालू केली अजून. अच्छा. बघ भाऊ किती भारी बिझनेस आहे, एवढी मोठी लोक आज तुझ्या सोबत आहेत, करोडपती लोक आहेत तुझ्या सोबत, हा. आता काय घाबरायचं नाही, काही नाही. आता गॅरेज मध्ये किती दिवस काम करणार आपण हा. आयुष्य थोडी काम करणार, आपण लाईफ जगणार कधी, एन्जॉय कधी करणार, आपण बाहेर गावी कधी फिरणार, असं करून त्यांनी मला घ्यायला चालू बरोबर. केलं पुन्हा. बरोबर. आणि मग त्या गोष्टीमध्ये पुन्हा पुन्हा तेच त्यांचं चालू झालं. आता त्यांचं एकच इंटेन्शन होतं की आता बकरा तर त्यांना भेटलाय, हम्म. आता त्याला अजून कसं कापता येईल जास्तीत जास्त. बरोबर. हा. कारण आता त्यांना कळलं की हा त्यांच्या ब्रेन वॉशिंग मध्ये आणि कन्व्हिन्सिंग पॉवर मध्ये घुसलाय. बरोबर. मग त्यांनी पुन्हा चालू केलं. मला नुकते 2-3 दिवस झाले होते. मग पुन्हा त्यांनी चालू केलं, अरे तुला माहिती नाही वेलकम मॉडेल मध्ये ना हम्म. आपल्या बिझनेसची एक ना खासियत आहे आणि एक ना सक्सेसफुल मंत्र आहे. हम्म. मग मी बोललो काय आहे ते, बोलतो मग त्यांनी मला धीरूभाई अंबानीचं उदाहरण दिलं. बर. हा, ते म्हणत होते की बघ कसं आहे, आधी हा बिझनेस असतो ना आपल्या घरामध्ये स्प्रेड करायचा असतो, आधी त्यांना पार्टनर बनवायचं. हा. जसं धीरूभाई अंबानीने त्याच्या आईला बनवलं, कोकिलाबेन किंवा बायकोला बनवलं, कधी मुलांना दिलं. आज तो पण नाहीये, पण त्याच्या घरात त्यांचा बिझनेस आहे, त्यांचे जास्त स्टेक्स आहेत, शेअर्स आहेत. असं करून ती गोष्ट त्यांनी माझ्या डोक्यात टाकली. हम्म. मग तुला पण तसं काहीतरी करायला आवडेल का, आता तो एवढा मोठा बिझनेसचा पार्ट झाला. मग त्यांनी स्वतःची पण उदाहरणं दिली की बघ आम्ही पण आमच्या फॅमिलीज मध्ये आमच्या घरातल्यांना बिझनेस पार्टनर बनवलं आहे, आम्ही जेवढं कमवतो तेवढं ते पण कमवतात. हा. आणि तुझा भाऊ किती दिवस गॅरेज मध्ये हात काळं करणार, हा. तुझा अजून मग तुझे पप्पा पण नाहीये, मग मम्मीला लाईफ लॉंग काहीतरी इन्कम चालू पाहिजे की नाही. हा. तशा गोष्टी मला चालू केल्या. पुन्हा त्यांचं तेच स्ट्रॅटेजी चालू केली. आणि मग बघ जर तुला आयुष्यात अजून पुढे जायचं ना तर एवढी रिस्क घेतली, अजून छोटी रिस्क घे, जशी आम्ही पण घेतली होती एक दिवस. अच्छा. आपल्याला ना अशा गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून ना आपल्याला पुढे जाता येईल. हम्म. तुला काय करता येईल अजून. मग जस्ट मी त्यांनी विचारता त्यांनी सांगितलं आपल्या बिझनेसमध्ये ना जो पण 20 पार्टनर आपल्या फॅमिलीतले किंवा बाहेरचे घेतो ना हम्म. तो फुल सक्सेसफुल होतो. आणि त्याची एक पूर्ण बोलतात ना एक एम्पायर तयार होत एक. हा. खूप पैशाने तो हे होतो ते होतो, खूप मोठ्या मोठ्या गोष्टी चालू केल्या. मग मी म्हणालो अरे यार खरं असं कोणी केलं आहे का इथे बिझनेस मध्ये, हा. आणि असं काय करण्याची काय पॉसिबिलिटी आहे का. हा. तर ते म्हणतात अरे सध्या तर नाही केलं, पण जर तू विचार करत असतील तर आपण तुला हेल्प करू शकतो. हा का, कसं काय करायचं आम्ही तुला सांगतो, बाकी तू मेहनत कर आणि आम्ही तुला सांगतो, गायडन्स देऊ. अच्छा. मग मला त्याने अजून त्यांच्या काही वरच्या सिनियर्सशी भेटून दिलं. आणि मग त्यांचं ते असतं ना मोठेपणा करायचं की बघा ना की सर बघा हा ना एका दिवसात ना
त्याची 20 फॅमिली पार्टनरना बिझनेसमध्ये आणायचा विचार करतोय, हम्म. किती मोठी गोष्ट करतोय, असं तसं. हम्म. मग मला पण त्यांनी हात हा मिळवला सर म्हणजे की अरे अक्षय माळी. नाही, जे फिमेल होते ना अच्छा त्यांच्याबद्दल ठीक आहे, बोलतोय. हा जाऊ दे. हा ठीक आहे. हा हा तर तुम्ही ऍज अ बघा ना फिमेल मॅडम. सांगा, फिमेल असं फक्त नाव नका हा मग जस्ट हा मग ते हा मॅडमला भेटून दिलं. मग हा मॅडम बघा ना, हा असा असा विचार करतोय. मग 4 जण मला घेऊन गेले. हम्म. अक्षय माळी, माझ्या मामाचा मुलगा कुणाल, प्रशांत आणि साई पाटील हे घेऊन गेले. मॅडम हा बघा, आज त्याला 5-7 दिवस झालेत आणि हा विचार करतोय की एका दिवसात 20 पार्टनर बिझनेसमध्ये स्वतःचे आणायचे आणि फॅमिली सेटल करायची. याचे फॅमिलीसाठी याला किती काळजी आहे, फॅमिलीसाठी काही करू शकतो स्वतःच्या. हा आपल्याला असाच एक वॉरियर पाहिजे होता बिझनेसमध्ये. हा हा अशा गोष्टी त्यांनी म्हणजे वॉरियर, बिझनेस हा 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 पार्टनर हा हा आणि मग तू काहीतरी वेल सेटल आहेस आता लाईफ मध्ये, हा खूप काहीतरी तू अचीव्ह करशील जेव्हा तुझ्या तू बिझनेस घरामध्ये हात देशील, असं तसं करून ना त्यांनी माझ्या डोक्यात फुल टाकायला चालू केलं. आणि बरोबर. माझ्या रक्ताचा भाऊच तिथे असल्यामुळे फॅमिली मधला, तर मी पण ट्रस्ट करत गेलो. अरे हा बाबा एवढा बोलतोय, एवढं असेल. आणि मग पहिल्यांदा सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करत होतो. हम्म. हम्म. मला काय गोष्टीचा एवढा अनुभव नव्हता की बाबा ह्या अशा गोष्टी पण असतात दुनियामध्ये, मार्केटमध्ये. आणि मग चालू केलं आणि मग बोलतात की जर तुला करायचं असेल तर सांग, आपण हेल्प करू तुला. मग मी म्हणालो ठीक आहे, अं, मी सांगतो, कळवतो. आता इथपर्यंत किती दिवस झाले होते जॉईन करून, जेव्हा तुमच्या फक्त डोक्यात 10 विचार आला दिवस. डीआर? अच्छा 10. 10 दिवस, फक्त 10 दिवस. क्यूनेट नाव माहिती होते या 10 दिवसात? नाही आणि नाही, काहीच नव्हतं अरे माहिती. बाप, अच्छा. बर, तुम्ही ही स्टोरी सांगताना जेव्हा तुम्हाला क्यूनेट नाव कळालं, हे पण सांगा कधी कळालं. तुम्ही आता कंटिन्यू करा. हा हा, तुम्हाला मी सांगतो काय हा. ते. मग सर, मला काय आयडियाच नव्हती काय चालले. आणि हम्म. मग मार्केटिंग आता शब्द माझ्या डोक्यात आलाच नाही पहिली गोष्ट की मार्केटिंग असू शकते, कारण ते हम्म. दाखवतच नव्हतं ते. अच्छा. आणि अचानक ते बोलले की अरे तू लकी आहेस, यावेळी आपल्याला बँकॉक थायलंडला जायचंय. बर. हा हा म्हणजे तू 10 दिवस झाले आणि तुला इंटरनॅशनल ट्रिप भेटते. हा आणि मी पण एक्साइटेड होतो, मी पहिल्यांदा भारताबाहेर जाईल वगैरे त्यामुळे मी पण एक्साइटेड असल्यामुळे मी बोललो अरे वाव, कुठे जायचंय आपल्याला, मला सांग ना, मला पण आवडेल वगैरे तुमच्या हा सोबत यायला. हा. तर मग त्यांनी सांगितलं आपलं बँकॉक थायलंडला जायचं. हम्म. आणि आपण काय करूया की ना, तू एक आयडिया कर की तिकडे जो तू बिझनेस बिल्ड करशील ना, हम्म. त्यांचे वर्ड्स बघा का, बिझनेस बिल्ड करायचंय हम्म. बाहेर. हा, तू बाहेर गावी बिझनेस बिल्ड कर, इंडियात तर सगळेच करतात. हम्म. हम्म. आलं तर लक्षात. तू बाहेर गावी बिझनेस बिल्ड हा कर, तर तुझं जास्त बेनिफिट्स होईल आणि तुला मग युरोज आणि डॉलर्स मध्ये इन्कम चालू होईल. हा. मी बोललो ओके ओके, सांग ना मला काय काय करता येईल अजून. मग ते बोलता अरे बघ ना, आता 20 जण आहेत ना, तर आपल्याला मिनिमम ना, तर बघ ना, आता तू स्वतः 3.5-4 लाखाने आला आहेस, हम्म. तर एका पार्टनरचे बघ ना, त्यांना आपल्याला बिझनेसमध्ये समजा घ्यायचं असेल सरांसोबत, तर त्यांना कमसे कम ना, बघ ना आता 40 लाख रुपये तरी लागतील रे, म्हणजे प्रत्येकाचे हम्म. 2 लाख रुपये असे हिशोबाने त्यांनी सांगितलं मला. हम्म. बोललो अरे यार एवढे लागतात का रे यार, कमी नाही होणार? नाही रे बाबा, उलट जास्तच लागणार होते, कारण बाहेर तर डॉलरचा रेट आहे ना, पण तू हम्म. आता खूप बिझनेस मध्ये आहे, जवळच आहे, म्हणजे सर कमी मध्ये तुला सगळ्या बिझनेस पार्टनर बनवतायत. हम्म. मग मी बोललो बापरे एवढं काय, बोललो काय करता येईल, माझ्याकडे तर पैसे तर नाही येत आणि मला हम्म. करायची पण इच्छा आहे, ज्या प्रकारे तुम्ही मला सांगतायत, कन्व्हिन्स करतायत वगैरे. हम्म. मग त्याला माहिती होतं की माझं घर आहे आणि म्हणजे मी रिस्क घेऊ शकतो, त्याला माहिती आहे. मी थोडस मी लवकर कोणावरती विश्वास ठेवतो थोडस. माझा तो एक बॅड लक असल्यामुळे थोडस. हा, मग त्याने सांगितलं अरे भाऊ एक काम कर ना, जर तू विचार करत असशील तर एक घर आहे आपलं, विकून टाक ना, आणि काय अशी 10 घरं घेतात आपल्या इथं, आणि काही काळजी नको करू तू, आणि काही नाहीये, तुझं रिकवर होऊन जाईल 1 महिन्यात. ओके ओके. कारण तू बिझनेसच एवढा मोठा करतोयस ना, तू लगेच रिकवर होऊन जाईल तुझा. हा आणि विश्वास ठेव, आम्ही तुला फसवणार नाही, काय हा नाही, आणि आम्ही तुझ्या सोबतच आहे ना, तू कशाला काळजी करतो, असं तसं. हा तर स्वप्नील सर ना, त्यांनी मला ना खूप घाई केली आणि मी पण मूर्खासारखं त्यांच्या नादाला लागलो. हा. आज स्वतःला खूप एक वाईट दोन वाटतं त्या क्वेश्चन गोष्टी. विचारायचे इथं घरच्यांनी ऑप्शन घर विकताय? हा, झालं थोडस, म्हणजे माझी आई बोलली की अरे नितीन काय करतोय सगळं, हा. नको करू, राहू दे सध्या. मी बोला ऐक नको, आई खूप छान आहे सगळं, आणि पप्पा पण नव्हते. हम्म. आणि मी बोला आई करूया ना, असं काय आता बघ ना, असं पण गॅरेज आहे आणि चालू आहे व्यवस्थित, तर ते करत तर मी पण करेल, आणि अजून आहे थोडंसं वय पण आहे, थोडं बघू, आणि चांगलं जर
डॉलर्समध्ये युरोजमध्ये इन्कम झाली आपली तर पुढे लाईफस्टाईल चांगली होईल आणि तुझी पण पुढे भविष्यात पप्पा नसल्यामुळे तुला पण त्याचे बेनिफिट्स होतील, माझ्या भावांना बेनिफिट होईल. हम्म. अशा मेंटॅलिटीमध्ये त्यांनी जसं मला समजवलं तसं मी थोडंसं मम्मीला सांगण्याचा प्रयत्न केला. बर. आता माझी मम्मीचं काही एवढं शिक्षण नसल्यामुळे दोन्ही लोक त्यांनी म्हणाले, ठीक बाबा बघ तू आता घरातला वडिलांचा तू करता मुलगा आहे, बघ तुला योग्य वाटतं ते कर, पण जरा जपून कर, सांभाळून कर. अजून एक प्रश्न विचारतो इथे थोडस, जर म्हणजे बघा उत्तर कसं द्याल. आता तुम्ही म्हणजे मम्मींना समजवलं, मग अशा वेळेस आता तुमचा जो अपलाईन आहे स्पष्ट सांगतो, जो अपलाईन तो तुमचा मामाचा मुलगाच आहे. तर आता ही गोष्ट मामापर्यंत नाही गेली की हा म्हणजे माझा भाचा घर गेली नाही की इग्नोर केलं त्यांनी? नाही नाही, कुणाल एवढा शार्प मुलगा आहे ना, त्यांनी गोष्ट सांगितलीच नाही की आत्याचा मुलगा एवढं मोठं माझ्या म्हणण्यावर करणार आहे गोष्ट. बर, ठीक. त्याला फक्त त्याचं कमिशन दिसत होतं की जर यांनी पैसे गुंतवले तर मला काहीतरी चांगलं कमिशन येईल माझ्या अकाउंटला. बर, ठीक. आणि आम्हाला चांगलं काहीतरी प्रॉफिट होईल आणि आमचं नाव होईल की बाबा यांच्या टीम मधल्या कुठल्या तरी पोराने ना एवढी चांगली गोष्ट केली आणि आमचं पण नाव वरती. बर, ठीक आहे, लक्षात. ऍज ऑन डेट मला ह्या गोष्टी रिअलाइज होतात की त्यांना ती तसं वाटत असणार, त्यामुळे त्यांनी त्या गोष्ट केली. बरोबर. हा, मग सेम मी पण आपलं त्यांच्या मागे मागे एक ब्रेन वॉश झालेलं मेंटली, मी त्यांना पूर्ण स्वतःला देऊन टाकलेलं मेंटली की बाबा हा ठीक आहे, माझ्या ब्रेन सोबत काय खेळायचं खेळून घ्या, असं झालं होतं. ते ब्लॅक मॅजिक टाईप झालेलं माझ्यासोबत. मी त्यांच्या ट्रॅप मध्ये कसा येत गेलो, काय गेलो मला खरंच कळत नव्हतं. आज खूप गोष्टीचं वाईट वाटतं त्या. मग ते मला घेऊन गेले बँकॉकला आणि मग जाताना ते म्हणाले की अरे तुझं SBI मध्ये अकाउंट आहे आणि आपला बाहेरचा बिझनेस आहे, तर तू आपले सर आहेत ना साई पाटील, त्यांच्या अकाउंटला पैसे टाक ना. आणि मी त्याच्या अगोदर घर विकून मोकळा झालो ना 35 लाखाला. अच्छा. हा, मग मी ते 35 लाख रुपये मी साई पाटीलच्या अकाउंटला टाकले पूर्ण. बर, हा नवीन कॅरेक्टर. हे साई पाटील, अक्षय माळी, कुणाल हे सगळे वर्गातले मित्र होते, 3 जण लहानपणीचे. बर, ठीक आहे. हे दोघं बिझनेस करायचे आणि कुणाल त्यांना भेटला आणि कुणाली मला आणलं. बर, ठीक आहे, तो म्हणाला की हा साई पाटीलच्या अकाउंटला टाकणं पैसे. तर मी पण बोललो अरे नको रे सध्या कशाला. अरे बोलतो विश्वास ठेव, तुझे पैसे कुठे जाणार नाहीत आणि सर एवढं करोडो कमवतात, तुला काय तुझी असं जर वाटलं तर तुला एका तासात ते रिटर्न पण करतील. त्यांच्याकडे 35 लाख 40 लाख काय हे आहे. बोलतात अरे जो माणूस विकली 5 लाख 10 लाख कमवतो त्याला 35 लाख काय त्याचा, बोलतात 1 महिन्याचा पगार आहे. असं करून कन्व्हिन्स करून त्यांनी पैसे घेतले अकाउंटला. आणि नंतर मग सर मी ऍक्च्युली मी बँकॉकला गेलो ना, जेव्हा मला ते एक सेमिनार हॉल आहे त्यांचा, जेव्हा मी बघितलं क्यूनेट आणि मार्केटिंग आणि डायरेक्ट सेलिंग, मी तेव्हा डोक्याला हात लावला. म्हणजे तुम्ही बँकॉकला गेल्यानंतरच कंपनीचं नाव कळालं? मला कळलं की हे नेटवर्क मार्केटिंग क्यूनेट आहे. बरं, ठीक आहे, ठीक आहे. मी तिथे गेलो आणि मी सगळं तो वातावरण बघितलं. काही नॉर्थ इंडियन, साऊथचे लोक, इकडचे तिकडचे भरपूर लोक आलेले. तो इव्हेंट होता DWD 2020चा. मग आम्ही तिकडे गेलो आणि मी शॉक झालो सगळ्या गोष्टी बघून. मग त्यांनी मी बोललो अरे मार्केटिंग आहे यार हे सगळं, इथं मार्केटिंग आहे. मी त्याला रागवलो तिथे, खूप भांडलो मी त्याला रूम मध्ये. अरे मार्केटिंग आहे कुणाले? अरे बोलतो भाऊ तू वेड आहेस का, तू काय एकटा करतो, काही दिसत नाही का तुला, किती लाखो हजारो लोक आले तिकडे फ्लाईटनी, तुम्हाला अजून तिथे कन्व्हिन्स करतोय. मार्केटिंग वगैरे काय नाही, बिझनेस आहे तू आणि वर्ल्ड लेवलचा बिझनेस आहे हा कोणाला पण भेटत नाही बिझनेस, तू आधी बघ काय ते सगळं. पण तोपर्यंत ना स्वप्नील सर ह्या लोकांनी ना माझे पैसे कसे खर्च करायचे कसे युज करायचे तोपर्यंत त्यांनी करून टाकले होते सगळे ते पैसे खर्च. अच्छा, आता ते जे फ्लाईट तिकीट होतं ते कोणी काढलं होतं? ते साई पाटील होते ना, त्यांच्या वाईफने काढलं होतं ते. बरं, त्यासाठी त्यांनी म्हणजे 1 लाख रुपये 35 लाख पाठवले होते त्याच्यातूनच ते तिकीट निघालेलं आहे? नाही, त्याच्या व्यतिरिक्त मी 1 लाख रुपये दिले होते त्यांना. ओके. मग त्यांनी आम्हाला एकच रूम दिला होता आणि आधी सांगितलं होतं की पर्सनल एकेकाचा रूम असणार, अकोमोडेशन आणि फूडचं वगैरे 40,000, फ्लाईटचे 30,000 रुपये
आणि मग तिकडची करन्सी 20,000 तर असं पण त्यांनी माझ्याकडून एक 95,000 ते 1,00,000 रुपये घेतले माझ्याकडून. Oh my God. अच्छा. ठीक आहे. आणि मग आम्हाला एका रूम मध्ये आम्ही 4-5 जणच कोंडून होतो ऍक्च्युली. हम्म. तर आम्ही जेव्हा त्यांना विचारलं, अरे तुम्ही एकेकाचे 40,000 रुपये घेतले हॉटेलचे, 3 दिवसाचे 4 दिवसाचे, हम्म. पर डे 10,000 15,000 घेतले. हम्म. तर आम्हाला सेपरेट रूम द्या ना, एकच बेड आहे आणि कुठे झोपणार, कसं करणार. हम्म. तर मग ते बोलतात नाही नाही, तुम्ही सोबत राहिले ना तर तुमची बॉन्डिंग चांगली होईल आणि तुम्ही एकमेकांना ओळखू शकणार, कारण काही बाहेरचे पण बिझनेस पार्टनर आहेत आपल्याकडे, असं तसं करून त्यांनी मग ती गोष्ट फिरवून दिली. बर. आणि आपण अननोन ठिकाणी असल्यामुळे आणि माझ्या मामाचा मुलगा पण मला जास्त भेटत नव्हता त्या दरम्यान. मग हे लोक मग बसेस वगैरे करायचे, सेमिनारला घेऊन जायचे. मग तेव्हा मला फुल कळलं, मी त्याला भांडलो पण तिथे, भाई तुझं काय चाललंय, मला ते सगळं रिटर्न कर भाई, तुम्हाला नको डोक्याला ताप देऊ, बर. पैशाचं काय करतो. अरे बोलतो नाही जाऊ दे, आता तो फॅमिलीमध्ये पैसा लागला तुझा. मी बोला अरे बाबा तू काय करून ठेवले. त्यांनी मला त्या मॅडमला पुन्हा भेट करून दिली हा. की मॅडम बघा ना, तू आता तयार होता, आता तयार नाहीये. मग त्यांनी समजवलं, अरे तुला माहितीये का आज तू कोणाला भेटणार आहे. मग त्यांनी चालू केलं, तुला माहितीये का DWD म्हणजे काय असतं, आज तू सचिन गुप्तांना भेटणार आहे, तुला माहितीये का तो पर्सन कोण आहे, आज आम्ही त्याला सगळे भेटायला आलोय. बोला बोला. असं त्यांनी मला अजून त्याचा मोठेपणा सांगायला चालू केला. हे सगळे लोक त्याला देव मानतात, आम्ही त्याला बघायला आलोय, तो कोणाला पण असं भेटत नाही, आम्ही वर्षातून एकदा त्याला बघा, आज त्यांच्यामुळे आमचे घरं चालतात, आमचं आयुष्य त्याच्यामुळे आहे. असं करून सर मला त्यांनी एवढं फुगवलं आणि एवढं मोठेपणा त्याचा सांगितला ना. बोलतो भाई बघ, आम्हाला ना 2-2, 3-3 वर्ष झाले बिझनेस मध्ये, पण आम्ही त्याला भेटू नाही शकलो, पण आज तुझे ना 20 पार्टनर एका दिवसात आहे ना, त्यामुळे तुला ना त्याला भेटायची संधी देणार आहेत आम्ही. तुला स्टेजवरती त्याला भेटायला आम्ही देणार आहे, तू एवढं लक्षात ठेव. खूप जण त्याला तरसतात भेटायला, त्याला स्टेजवरती रेड कार्पेटवरती जायला वगैरे. आणि तू खूप लकी आहेस, खूप नशीबवाला आहे, काहीतरी मास्टर प्लॅन आहे देवाचा काहीतरी, त्यामुळे तुझ्या गोष्टी आयुष्यात एवढ्या फटाफट घडत गेल्या. तू बिझनेस मध्ये आला, आज तुला एवढा मोठा आमचा बिझनेस पार्टनर सचिन गुप्ता भेटणार आहे. अशा तसे त्यांनी मोठं भूलथापा द्यायला चालू केलं मला. मी बोललो अरे, मी पण थोडंसं मेंटली थोडंसं लो झालो, एवढं सांगतायत आणि मी पण बघतोय असं तसं. मग ते बोलले बघ आता तुला स्टेजवरती आम्ही पाठवणार आहे, तर तू एक्साइटमेंट मध्ये जा, कारण तू काहीतरी अचीव्ह केले आयुष्यामध्ये, लाईफमध्ये. खूप कमी लोकांना तो संध्या भेटतात. आणि मग त्याचं मोटिवेशन चालूच होतं त्यावेळी ना, बोलणं वगैरे स्टेजवरती. त्यांनी माझं नाव घेतलं की विदिन 10 days, विदिन 100 days, की एका मुलाने ठाण्यातल्या नितीन वाघमारेने 20 DRs केले. मला कळलं, मग तो डायरेक्ट रेफर, DR म्हणजे डायरेक्ट रेफर असतं. तोपर्यंत पण मला हे माहिती नव्हतं DR म्हणजे काय असं, ते पण नव्हतं माहिती. मी म्हणजे मी बीकॉम स्टुडंट असल्यामुळे मला वाटायचं डेबिट आणि क्रेडिट, तर मला DR म्हणजे डेबिट क्रेडिट असं काहीतरी वाटत होतं. हा, तर मला बोलले त्यांनी DR केले असं तसं. मग त्यांनी माझं नाव वगैरे घेतलं स्टेजवरती. पण मला पण ह्या बाकीच्या लोकांनी जे माझी मिटिंग घेतली त्याने मला पुश केलं, अरे बघ तू स्टेजवरती जातोय, तू खूप भारी पोरगा आहे, तू आता लाईफ मध्ये खूप अचीव्ह करणार आहे, तू आता मॅक्स आउट होशील, तू दुबईला राहू शकतो, तू इकडे राहू शकतो, तू आता खूप मोठा झालास, तुला आता कोण थांबू शकत नाही. असं पण त्यांनी मला खूप 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 खोट्या बातून माझं म्हणजे बोलतात ना हाय लेवलला मोटिवेशन घेऊन गेलो ते. आणि नंतर मी त्या स्पीडने गेलो, मग स्टेजवरती, मग त्या व्यक्तीला भेटलो, मग त्याला उचलून घेतलं, मग एक राऊंड घेतला, सगळा क्राऊड वगैरे उभा राहिला, कारण तो वातावरण तसं होतं त्यांचं, भूलभुलैया वातावरण होतं सगळं. आता रियालिटी मध्ये सांगा, हा सचिन गुप्ता जी तुम्हाला रिअल माहिती मिळाली ती काय, ती आधी सांगा, मग मी सांगेल. येस. मग ना सर, जेव्हा ना तुम्हाला सांगतो, मी जेव्हा इकडे आलो इंडियामध्ये, तो झाला सेमिनार, नंतर माझे खूप जणांनी फोटोग्राफ्स काढले. अरे फोटो, मला कळत नव्हतं काय चाललंय, पण चालू होतं काहीतरी माझ्या आयुष्यात वेगळं, म्हणून मी हा ठीक आहे हे पण असेल त्याच्यात पार्ट. मग खूप वेळ तू सक्सेसफुल झाला, हे झालं. जेव्हा मी इंडियात आलो ना, मग मी प्रॉपर सर्चिंग चालू केली, काय क्यूनेट सचिन गुप्ता. तर मला कळलं की दिल्ली पोलीस याला शोधते. याला दिल्ली पोलीस शोधते, याच्यावरती FIRs आहे, असं आहे तसं आहे. मी याला कॉल केला, अरे भाई तू मला कुठल्या क्रिमिनल सोबत भेटून दिलं, तू काय सगळं, काय क्यूनेट, हा स्कॅम आहे, सगळं कुठं चाललंय, सगळं ही मार्केटिंग नाही, सगळ्यात छोटा स्कॅम आहे हा. मग या लोकांनी ना सर उडाउडीची उत्तर द्यायला चालू केली. आम्हाला काय माहिती नाही, तुझा पैसा गुंतलाय,
तुला काय करायचे ते कर, हा असं यांनी बोलणं चालू केलं. हा मग मी गेलो पोलीस स्टेशनला, डायरेक्ट पोलीस स्टेशनला. बरं ठीक आहे, बरोबर. हा मी फेब्रुवारीच्या 4 तारखेला गेलो आणि 10 तारखेला आलो, 5 दिवसामध्ये. हम्म, जसं आलो 11 का 12 तारखेला मी माझ्या स्थानिक पोलीस स्टेशन आहे वर्तकनगर, मी तिकडे गेलो, डायरेक्टली गेलो. मी ठीक आहे. हा ऍप्लिकेशन घेतलं, डायरेक्टली गेलो. हा आणि मी याच्याशी माझ्या मामाच्या मुलाशी भांडणं करून गेलेलो फोनवरती. हा हा मला सोडणार नाही, माझी तुम्ही वाट लावली, मला रोडावरती आणलं. हा बरोबर आहे. हा मग यांनी वरच्या लोकांना सांगितलं, अरे तो पोलीस कंप्लेंट करायला चाललाय, त्याला हा. कळायला वाटतं सगळं. हा हा, त्याला बरोबर. कळायला वाटतं सगळं. हा तर मी गेलो. मग मी गेल्यानंतर मग त्या लोकांनी मला पुन्हा, तू इकडे भेट, आमच्याशी बोल, एकदा जाऊ नकोस, हा आम्ही काय एवढे पैसा कमवतो, तुला रियालिटी अजून माहिती नाही बिझनेसची काय आहे, बरोबर. तुला अजून बिझनेस माहितीच नाही काय आहे, म्हणून तू एवढं एक्साइटेड मध्ये सगळे डिसिजन घेतोयस, हा तेवढी घाई नको करू, थोडा विचार कर, हा आम्हाला एकदाच भेट, फक्त एकदा भेट. मग मामाचा मुलगा कॉल करायला लागला, त्याचे बाकीचे लोक कॉल करायला लागले, असं रे तसं करून मग माझ्या पुन्हा मागे लागले. मग मी हा. बोललो, अरे प्लीज यार, माझ्या का लागू. त्यांनी मला पुन्हा त्यांनी मला बोलून घेतलं, कन्व्हिन्स करून. हा एकदा तू कुठे आहेस, आम्ही येतो तिकडे, थांब, आम्ही येतो बस. हा मग त्यांनी बोलून घेतलं मला पुन्हा तिकडेच कॅफेमध्ये, समजवलं, अरे बघ असा बिझनेस आहे, तसा बिझनेस, ह्याच्यात खूप प्रॉफिट आहे, तू नको टेन्शन घेऊ, काय काळजी करतो, आम्ही आहेत ना तुझ्यासोबत, हा तू विचार करतो तसं नाहीये सगळं, तुला आता प्रॉफिट व्हायला चालू होईल. हम्म, आम्ही पण आधी सुरुवातीला घाबरलो होतो बिझनेस मध्ये आलो तेव्हा, पण आता आम्ही वेल सेटल आहे, बरोबर. आमच्या सगळ्या गोष्टी, गाडी आहे, घर आहे, बंगला आहे, रिस्पेक्ट आहे, रेप्युटेशन आहे. हम्म, मग पुन्हा कन्व्हिन्स केलं मला. मी बोललो, अरे भाई नाही, अरे काय ते फालतूगिरी चालले, स्कॅम आहे सगळं. मला वाटतं, अरे ज्यांना हा बिझनेस करायला जमत नाही ना, ते लोक असे युट्यूबला आणि असे निगेटिव्हिटी पसरवतात त्यांची. हे 2020 इयर. हा 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 लॉकडाऊनच्या 10 दिवसा अगोदरची गोष्ट आहे, काय सगळे सांगते तुम्हाला. अच्छा, बरं ठीक आहे. मी बँकॉकहून आलो 12, 13, 14 तारखेला, त्यावेळेस त्याच्या घटना सगळ्या चालू झाल्या. बरोबर. हा हा, अजून लॉकडाऊन लागला नाहीये. बर. तर मग मला बोलले, तू ये एकदा, तुझं आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे, तू आज एवढा मोठा सक्सेसफुल झालं. हा मग ह्यांनी माझ्या नावाचा तिथे सेमिनार भरवला, की एका दिवसात त्यांनी एवढं अचीव्ह केलं, तेवढं अचीव्ह केलं. मला त्या सेमिनारला घेऊन गेले. हा मग तिकडे 100-200 लोक होते. मग त्यांनी फोटोग्राफ्स वगैरे काढले, मग केक कटिंग वगैरे केला सगळा. हा मग नंतर ना सर, मला तेव्हा कळालं की यांना ना हे माझी वाट बघत होते, कारण त्या 20 DRचं कमिशन येणार होतं 1 महिन्याने. अच्छा. त्यामुळे ते मला होल्डला ठेवत होते, समजवत होते की तू थांब, आता जाऊ नको कुठे. बर. आणि जसं सर एक 10-12 दिवसांनी, 15 दिवसांनी ना, मला नाही माहिती काय झालं, मला त्या साई पाटीलने कॉल केला मॉर्निंगला. हा आणि मला म्हणाला की नितीन, अरे तुझा ओटीपी भेटेल का, मला एक ओटीपी तुझ्या मोबाईलवरती आलाय बघ ना. हा तर मी बोललो, कसला ओटीपी आहे. बोलतो, तू बिझनेसचा ऍप डाउनलोड केला होतास का. मी बोललो, हा केला होता रे. हा तो बोलतो, तू ऍप ओपन कर ना. मी ऍप ओपन केला आणि बोलतो, केलास का ओपन ऍप. मी केला. हम्म, आणि मला तिथे कळलं होतं का माझ्या अकाउंटला 3.5 लाख रुपये तिथे कमिशन म्हणून दिसत होतं मला. हम्म. दिसलं होतं. मी बोललो, हा, कारण आता मी एवढे 35 लाख रुपये टाकलेत ना. हा बरोबर, ठीक आहे. तर मी बोललो, हा अरे आहे, काय आलं रे. अरे बोलतो, एक काम कर, तुझा ना ते एक एरर मुळे ना ते तुझे पैसे तुला युज करायला भेटणार नाही, तुला आम्ही ओटीपी पाठवतो. हा तुला हा. ओटीपी पाठवतो, तर तू ना तो ओटीपी आम्हाला सेंड कर. अच्छा. आणि मग तुझ्या ऍपचा एरर असेल ना, तो निघून जाईल, काय प्रॉब्लेम येणार नाही. बर. आणि जेव्हा स्वप्नील सर मी त्यांना तो ओटीपी पाठवला ना, विदिन 5 मिनिट मध्ये ना ते 3.5 लाख ना त्या ऍप मधून गायब झाले. ओ माय गॉड. अच्छा. ते कमिशन पण त्यांनी काढून घेतलं. बर. मग मी गेलो पोलीस स्टेशनला. अजून एक क्वेश्चन. मामाच्या मुलाला किती मिळालं कमिशन? काय म्हणता? मामाच्या मुलाला किती कमिशन मिळालं? त्यांचं बघा काहीतरी, मला आता जसं माहितीये तसं त्यांचं डायरेक्ट रेफरल आणि त्यांचे काहीतरी युनिट लागतात त्यांचे, जेव्हा युवीज काहीतरी लागतात.
हा, तर त्याच्या एका साईडला 120 UVs तर 100% लागले असणार एवढा पैसा टाकल्यामुळे. हा ते ठीक लागले आहे. असणार. आणि त्यांनी काही घरातून मम्मीला, त्याच्या एक्स वाईफला किंवा होणाऱ्या बायकोला त्यांनी टाकलं होते. असे त्याचे माझ्या युनिटमुळे त्याचे काहीतरी 1,00,000 किंवा 50,000 निघाले असतील त्यावेळी. बरं ठीक आहे. हा, हे मला आता कॅल्क्युलेशन कळलं जेव्हा मी सोडल्यानंतर. तेव्हा मला एवढं माहिती नव्हतं की काय हा झालं हा असेल. बरोबर. हा हम्म. मग मी गेलो कंप्लेंट करायला. मग त्यांनी हम्म. माझं वर्तकवाल्याने अर्ज घेतला. हा सुरुवातीला मी वर्तकला गेलो, मी तिकडे अर्ज दिला हा आणि यांना फोन केला की भाई माझे पैसे द्या ना, ते मी अर्ज केलेला आहे. हा मग आणि मला वाटतं लॉकडाऊन लागायला ना काहीतरी 4-5 दिवस बाकी होते. हा, हा मार्च 2022 ला लॉकडाऊन लागला आणि त्याच्या मी 17-18 काहीतरी ऍप्लिकेशन देऊन ठीक गेलेलो, द्यायला गेलो. हा हा गेलो तिकडे आणि मी सरांच्या फॉलोअप मध्ये होतो त्या हम्म पोलिसांच्या. हम्म आणि नंतर हे 4-5 दिवसांनी बोलले पोलीस की तू ये वगैरे, असं झालं. पण हम्म सर ना त्यावेळी ना लॉकडाऊन लागला, 22ला हम्म 23ला लॉकडाऊन लागला हम्म की लोकांचं घराच्या बाहेर जाणं पण मुश्किल झालं. हम्म हळूहळू ना खूपच झालं. अजून 10 दिवस जसे गेले ना तर तसं लोकांचं बाहेर येणं मुश्किल झालं. बरोबर ना. मार्च, एप्रिल सगळीकडे पोलीस फिरत पूर्ण होते. पूर्ण हे झालं आणि मी ना आणि पूर्ण स्टक झालो. त्यावेळेस तुमची मी पूर्ण मानसिकता किती खराब झाली असेल की म्हणजे एक साइडला लाईक तुम्ही पूर्ण लाईफचे जे पैसे होते ते कुठेतरी गेलेत आणि तुम्ही त्यासाठी येस, ऍक्शन्स पण घेऊ नाही शकत. कारण म्हणजे घेऊ नाही शकत म्हणजे काहीच नाही, काहीच गव्हर्नमेंटने नाही, रिस्ट्रिक्शन्स आणलेत कोविडमुळे म्हणून. बरोबर. मग सर पुढं. काहीच नाही. हा, तर माझा व्हॉइस येतोय. हा क्लिअर आहे व्हॉइस. आपल्याला येतोय माझा. ओके. हा हा हा, तर ना सर त्यावेळी ना मी पूर्ण स्टक झालो. मला सुचत नव्हतं की मी काय करू, ह्याच्यातून कसा मार्ग काढू. आणि ना सर त्यांनी ना मला त्यांचं टेलिग्राम, व्हॉट्सअप सगळीकडे मला ब्लॉक मारून टाकलं. अच्छा. हा सगळीकडे त्यांनी मला सर ब्लॉक केलं आणि हा मी पूर्ण ब्लँक झालो. मी बोला, अरे आता मार्ग काढू कसा याच्यातून. हा मग मार्च गेला, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हा कम्प्लीट सर 10 महिने तो लॉकडाऊन होता आपल्याकडे. हा होतं 2020चा पूर्ण लॉकडाऊन होता आपल्याकडे. होतो. बरोबर आहे. दिवाळी हा, मध्ये पण कमीच होतं म्हणजे गर्दी हा, नव्हतीच. आणि हा जसा 2020-21 लागला तर त्यावेळी पण सेकंड वेव्ह आली ह्याची, कोविडची. एप्रिल महिन्यात लॉकडाऊन लागलं परत. हा, परत बघा ना 2021 ला पण पुन्हा लॉकडाऊन लागला होता ना, 21 ला, हा जानेवारी, हा फेब्रुवारी, मार्च. हो मग सर मग पुन्हा हे तेच झालं चालू. माझं ऍप्लिकेशन तिकडे पडूनच होता वर्तकला, हम्म त्याचं काहीच होत नव्हतं. आणि मग थोड्या दिवसांनी माझी मम्मी घरात पडली, हम्म किचन मध्ये काम करायला गेली आणि जस्ट ते फ्लोरिंगला थोडस खूप हे होतं आणि मग ती थोडी सटकून पडली आणि हम्म तिचा गुडघ्याची वाटी क्रॅक झाली पूर्ण. आणि मग मी खूप खूप खिशात 1 रुपया नाही, घर नाहीये. मी तेव्हा रेंटवरती गेलो होतो ऍक्च्युली राहायला. ओ माय गॉड. अच्छा. तेव्हा मी गेलो होतो राहायला, कारण मी खूप म्हणजे ना नरक यातना सहन केल्या सर, नरक यातना हा खूप हा खूप. म्हणजे मी असं का केलं, कशासाठी केलं, मला असं काय पाहिजे होतं आयुष्याकडून, आणि हा बिझनेस किंवा हे क्युनेट हे नाव का माझ्या लाईफ मध्ये आलं असेल, हा त्या गोष्टीचा मला आता खूप पस्तावा होतोय. बर. तर मम्मीची कंडिशन खूप बॅड होती त्यावेळी. ती 6 महिने बेड रेस्ट वरती गेली. मी हम्म तेव्हा माझ्या मामाच्या घरी गेलो हम्म की यार बघ रे, माझं घरात 1 रुपया पण नाहीये, पैसा नाहीये, आई घरात पडले, मी पैसा एवढा तुझ्या नादाला लागून लावला, मला प्लीज हम्म थोडं हेल्प कर. तो काय हम्म बोलला, तू कोणाच्या अकाउंटला पैसे टाकले त्याच्याकडून घे ना, बर. माझ्याकडे पैसे नाहीये तुला द्यायला, हम्म आलं लक्षात. असं बोलला. आणि मी पण आता सध्या तो बिझनेस करत नाहीये, तू तुझं बघून घे. ओ माय गॉड. अच्छा. हा, म्हणजे लॉकडाऊन मध्ये मी पण तो बिझनेस करत नाहीये आता, तू तुझं बघून घे, हा हा आलं लक्षात. असं बोलला. आणि मी खूप रडलो त्यावेळी तिकडे जाऊन. अरे बोललो, असं नको करू यार, माझी आयुष्य खराब करून टाकलं यार तू, असं हा तसं. हा मग तो हा माझी भांडला वगैरे घराची ते. आणि मग मी रागाच्या रागात निघून आलो इकडे. हम्म मग मम्मीच्या गळे थोडंसं गोल्ड होतं, कानातले, हम्म गळ्यातले थोडं ते विकून मग तिला प्लास्टर करून वगैरे मग घरी आणून मग तिला मग 6 महिने मग थोडं घरात चालू केलं. मग त्यावेळी माझ्याकडे जॉब नाही, काय नाही, गॅरेज बंद झालेलं लॉकडाऊन हम्म मध्ये, पैसा नव्हता पुन्हा उभा करायला, हम्म घर नव्हतं. मग हम्म त्यावेळी मग नाईटला मी पेट्रोल पंपावरती मग काम करायला जायचो मी तिकडे. मला स्वतःची लाज वाटायला लागली सर. हम्म
की मी बरोबर. काय करतोय सगळं आयुष्यात, की सगळं सेटल असताना मी सुद्धा काय केलं हो, आयुष्याबरोबर. हो, पण हो. शेवटी जीवन जगण्यासाठी खूप हातपाय मारायला लागतात. हां, मग मम्मीला दिवसभर लक्ष ठेवण्यासाठी मग मी पेट्रोल पंपवर थोडे दिवस काम केलं 5-6 महिने. हां. आणि मग सकाळी यायचो, मम्मीसोबत थांबायचो. मग तिला काय जेवायला लागेल किंवा बाहेरून काय जेवण आणता येईल का? काय तिला कसं गोळ्या, मेडिसिन देऊन कशी काळजी घेता येईल? तिला कसं लवकरात लवकर चालतं करता येईल? त्या गोष्टीसाठी मी खूप धावपळ केली. बरं. मग ती थोडी ठीक वगैरे झाली. आहे क्लिअर आहे. हां, बोला, बोला. हां. हां, मग थोडी ठीक वगैरे झाली. मग तोपर्यंत माझा 2021-22 पूर्ण संपत आला होता. हं, मग मी पुन्हा वर्तकला गेलो. मग त्यांनी ते ऍप्लिकेशनची काय दाद दिली नाही. मग मला म्हणाले, "तुझी मीटिंग कुठे झालेली? तुझा प्लॅन कुठे झाला होता? तू हं, पैसे कुठे इन्व्हेस्ट केले? तुला लोक कुठे भेटली होती?" हं, मग त्यांनी मला सांगितलं, "तू या एरियात केलं आहेस, तू त्या एरियामध्ये कर. इकडे तुझी आम्ही घेऊ शकत नाही तक्रार वगैरे," असं मला हं, बोलायला चालू केलं. हं, 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 मग मी पुन्हा भांडूप पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळी. हं. मग अर्ज केला आणि डे 1 पासून जसं मी तुम्हाला आता सांगतोय ना, हं. ते पूर्ण मी 12-13 पानं लिहून काढली. बरं. हे जे आतापर्यंत आपण डिस्कस केलं सगळं ते. हां, जे बरं. तपास चालू आहे तिकडे. हां. 12-13 पानं इच अँड एव्हरी पूर्ण जे मी आता जीवन जगतो ना यांच्यामुळे, मला काय शब्द बोलून त्यांनी काय म्हणून घेऊन आले बिझनेसमध्ये आणि मला त्यांनी काय दाखवलं आयुष्यामध्ये, हं, हं, हं. सगळं लिहिलं. आणि जर उद्या मला काय झालं जीवाचं बरं वाईट माझ्या आईला, तर फक्त हे लोक सगळे जबाबदार असणार आहेत. बरं, ठीक आहे. हा असा अर्ज मी लिहून ना अर्ज दिला तिकडे. बरं. जसा त्यांनी अर्ज वाचला ना, मला दुसऱ्या दिवशी लगेच कॉल आला त्यांचा. हं, "अरे तू इकडे ये, तुझ्या अर्जामध्ये काय आहे आम्हाला सगळं सांग. आणि तू काय आत्महत्या वगैरे काय झालंय आम्हाला समजव जरा सांग." बरं. हां, मी बोललो, "बघा माझ्यासोबत स्कॅम झालाय. माझाच भाऊ, हां, त्याचेच काही मित्र आणि अशा अशा नावाची कंपनीने मला फसवलं आहे. हां. त्याच्या खोट्या भूलथापा, खोट्या आमिषाला, विश्वासघाताला मी बळी पडलोय," बोललो. हं. "माझं आयुष्य आता पूर्ण म्हणजे उद्ध्वस्त झालंय. मला याच्यातून प्लीज काही करून बाहेर काढा. बरं. काही करू." बरोबर. तर सर मग त्यांनी अर्ज वगैरे बघितला. हं, मला बोलले, "ठीक आहे, अजून 10 दिवसांनी ये. आता हा साहेब नाही, उद्या तो साहेब नाही." मी पुन्हा जायचो 10 दिवसांनी. हं, "साहेब त्या अर्जाचं काय झालं?" हं, मग त्यांना टाइम असायचा. मग बोलायचं, "ठीक आहे, आज तुझी आपण जबानी घेऊ." मग जबानी थोडं 2-4 पेज लिहून घ्यायची. मग पुन्हा बोलायचे, "आता जा, तू उद्या परत ये. हं, आता आम्हाला बंदोबस्तला जायचंय. आम्हाला आता इकडे हं, जायचंय. आम्हाला हं, तिकडे जायचंय." हं. पुन्हा मी जायचो. मग असं करत करत ना त्यांनी त्यांची जबानी माझ्याकडून लिहून घ्यायला 3 दिवस लावले. ठीक आहे. हां, मग ती जबानी लिहून वगैरे घेतली. आम्ही तोपर्यंत हातात झालो होतो घरातले, की अरे काय करून ठेवलंय सगळं. करिअर, हं, फ्युचर सगळं खराब हं, झालं. हं, कधी डोक्यातनं आत्महत्याचे विचार पण यायला लागले. अरे काय करून ठेवले मी? काय जगतोय जीवन मी सगळं. हं. माझ्या आईला लक्ष देऊ शकत नाही. मी राहतं घर विकलं आणि मी काय करून ठेवले. मला स्वतःचा खूप म्हणजे बोलतात ना पश्चाताप होत होता. मी असा कसा करू शकतो कोणाचं ऐकून. बरोबर. मला स्वतःचा राग पण येत होता आणि वाईट पण वाटत होती. आणि नंतर भीती पण वाटत होती, की उद्या मला काय झालं तर माझ्या आईचं काय होईल. बरोबर. खूप खूप म्हणजे ना रात्र झोपा नाही यायचे मला. 4:30-5 पासून मी जागा राहायचो. वेड्यासारखं बसून राहायचो. कसं होईल, काय होईल, भेटेल की नाही. आता मी तर पैसे त्या पोराच्या अकाउंटला टाकले आणि त्यांनी तर असं केले. माझे हं, ते पैसे पण काढले. आता आमचं हं, गॅरेज पण बंद झालं. माझा भाऊ पण आता घरी बसतो. मी पण घरात आहे. माझं काहीच नाही आमच्याकडे आता करायला. हं, तर मग सर हळूहळू ना मग एक साहेब आले तिथे. ते हं. ईओडब्ल्यू ला ऑफिसर होते. बरं, त्यांच्याकडे माझा अर्ज गेला. बरं. ते बदली होऊन आले होते हां. आणि त्यांना क्युनेट म्हणजे काय बऱ्यापैकी माहिती होतं त्यावेळी. अच्छा. हां. त्यांनी मला बोलून घेतलं हं, आणि मला म्हणाले, "नितीन काळजी करू नको. तुझ्या डोक्यात जे काय पण चालू आहे." त्यांनी अर्ज वाचला. हं, आत्महत्या करणे किंवा काय करणे. मला वाटतं सध्या काहीच विचार करू नको. आम्ही तुला 100% मदत करू. तू जर हं, खरा असशील, तुझे पैसे त्या लोकांनी खाल्ले असतील, गुंतवले असतील ना, आपण त्यांना जरूर सजा देऊ. हं, मग त्यांनी माझी बँक स्टेटमेंट मागवली. हं, मग त्या मुलाची बँक स्टेटमेंट काढण्यासाठी मग त्याला एकदा कॉल केला त्या मुलाला, हं, हं. की "अरे मुलगा तुझ्याबद्दल अशी म्हणजे चौकशी." साई पाटील. बरं, ज्याला ज्याच्या मी 25 लाख अकाउंटला पैसे पाठवले होते. टाकलेले. हां, ठीक आहे. हां, हां. की "अरे तुझ्याबद्दल अशी चौकशी आले, तक्रार आले, तर तू भांडूप पोलीस स्टेशनला ये." हं, आणि ह्यांना कसा इगो असतो ना पैशांचा, की आम्हाला हं, कोण काय करू शकणार नाही. हं. आम्ही बघू, करू. काय बोलला बरं, तर आपण मॅनेज करू त्यांना असं. तो बरं. आला. येताना बँक स्टेटमेंट घेऊन आला. त्याने दाखवली वगैरे. "सर आम्ही लीगल बिझनेस करतो. हं, आम्ही कोणाला फसवत नाही. आम्ही असं तसं."
हम्म. बोलून वगैरे निघून गेला. हम्म. साहेब त्याची बँक स्टेटमेंट, माझी बँक स्टेटमेंट, माझा अर्ज, हम्म. अजून 1 महिन्याने माझ्या आईला बोलवलं, परत 2 महिन्यांनी माझ्या भावांना बोलवलं, परत मला बोलवलं. असं करत करत 6 महिने गेले, 8 महिने गेले, वर्ष गेला सर त्याच्यामध्ये. हम्म. हम्म. पुन्हा तीच प्रोसेस आहे तिथेच आहे. मी पुन्हा हताश होऊन गेलेलो. कधी कधी ते सरांची नाईट असायची, मला ते नाईटला बोलवायचे. हम्म. नितीन, माझी नाईट आहे, तू जेवण कर आणि पोलीस चौकीला ये. अरे बापरे. अच्छा. मग तसाच मी 10:30-11 वाजता निघून जायचो. मग तिथे मग रात्री 2-2 वाजेपर्यंत मग काहीतरी ते टाईप करत बसायचे. हम्म. मग काहीतरी बघायचे. मला तर तुला अजून काही माहिती भेटते का, तू दे आम्हाला त्याच्याबद्दल. हम्म. मग मी दिवसभर गुगलला सर्च करत बसायचो, युनिटवरती किंवा त्याच्या अपलाईन वरती काय गुन्हे कुठे दाखल झालेत का जास्तीत जास्त. हम्म. मग मी 2-3 युट्यूब चॅनल फॉलो करायला लागलो, बघायला लागलो. मी सगळी माहिती जमा केली. हम्म. कुठे FIR झाले, कुठे लोकांना अटक झाली, त्याचे स्क्रीनशॉट काढणे, कुठे कुठे न्यूजपेपरमध्ये आले त्याचे झेरॉक्स काढणे, त्याची प्रिंटआउट काढणे, असं एक 100-150 पानाचा मी पूर्ण गठ्ठा बनवला सर त्यावेळी. हम्म. की सर या स्कॅम मध्ये लोकांना अटक होते, गुन्हेगार होतात, अपलाईनला अटक होते, सगळं मी त्यांना रोज दाखवत होतो. सर बघा आज इकडे, मग तेव्हा राजस्थानमध्ये ना 17 जण पकडले होते. हो. ऑक्टोबर 2024 ची गोष्ट. हो. ते पण नुकतंच आलं होतं. मी पण त्यांना त्याचं लगेच पाठवून दिलं की सर बघा असं हे पण झालंय सर. हम्म. मग ते अजून त्यांना वाटलं, अरे यार याच्यात गुन्हे दाखल करून आपण अटक करू शकतो, म्हणजे आपण तेवढी रिस्क घेऊ शकतो. बरोबर. मग त्यांना खूप पॉझिटिव्ह वेज वाटलं माझ्याकडून की नितीन ये, तू ये, आपण काही ना काही तुझ्याकडून मार्ग काढूया. बरोबर. त्यांनी ना माझ्याकडून सगळी माहिती हळूहळू जमा करायला घेतली हम्म. आणि मला सांगितलं तू काय घाबरू नको, आम्ही तुझ्या सोबत आहे हम्म. आणि आम्ही तुला 100% मदत करू. हा, काय काळजी नको करू. मग त्यांनी माझ्या मम्मीला पुन्हा एकदा बोलवलं. हम्म. माझ्या मम्मीला पुन्हा एकदा बोलवलं आणि मग आमचं पुन्हा ते बोलणं वगैरे चालू झालं त्यांच्यासोबत. हम्म. आणि मग त्यांनी एकदा ना सर, त्यांना ना घरी एक नोटीस पाठवली की तुमच्या विरुद्ध आम्ही गुन्हे दाखल करणार आहे हम्म. आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणणं असेल तर तुम्ही पोलीस चौकीला या. बर. मग म्हणजे FIR होण्याच्या 3 महिने अगोदरची गोष्ट. बरोबर. ठीक आहे. पण सर ना याच्या अगोदर पण ना, जेव्हा माझी ना फाईल बनली ना FIR साठी गुन्हे दाखल, पण त्याच्यावरती ACP सरांची सही आणि DCP सरांची सही घ्यायला ना मला कम से कम 4 महिने लागले. ओ माय गॉड. अच्छा. ते म्हणाले बघ नितीन, मी फाईल रेडी केली आहे, हम्म. आता ही ACP ऑफिसला जाणार, हम्म. सगळ्या गोष्टी व्हेरीफाय होणार, हम्म. तिथून ती DCP ऑफिसला जाणार, हम्म. तिथून व्हेरीफाय होणार. हम्म. जेव्हा सगळ्यांचे तिकडे साईन होणार ना, तेव्हा ती परत भांडूप पोलीस चौकीला येणार. हम्म. त्याच्यानंतर आपण ते जे गुन्हे दाखल केलेत ना त्याला अप्रूव्ह करू. बर. मी तर फाईल बनवली तुझी, आता सगळं तुझ्या नशिबात असेल ते होईल. बर. मग त्याच्या अगोदर ना सर मी ना बोलायचं राहिलं, मी EOW पण गेलो होतो. कुठे? सॉरी. EOW. अच्छा, इकॉनॉमिक ऑफेन्स. तिकडे पण गेलो होतो जेव्हा ही प्रोसेस चालू होती ना. आणि तिकडे पण गेलो होतो आणि त्या लोकांनी ना सर तेव्हा मला सांगितलं की जर 6 करोड किंवा 10 करोडच्या वरती जर तुमचं फ्रॉड असेल ना तरच आम्ही इकडे गुन्हे दाखल करू. बर. EOW ला. ओके. आणि मग तिकडून मी आलो आणि मग त्या सरांना कॉल केला की सर बघा EOW वाले पण माझी तक्रार घेत नाही, तर सर प्लीज तुम्हीच घ्या माझी तक्रार. मग त्या गोष्टी झाल्या होत्या. मग सर माझं नशीब छान की मला ACP साहेबांनी पण पॉझिटिव्हली घेतलं, DCP साहेबांनी पॉझिटिव्हली घेतलं. मी जाऊन आयुक्तांना पण भेटलो त्यावेळी की माझे साहेब असा विषय आहे आणि प्लीज ह्या लोकांनी माझं आयुष्य खराब केले, माझा पैसा गेला, घर गेलं, रेप्युटेशन, फ्युचर, माझं करिअर पूर्ण उद्ध्वस्त झाले साहेब, मला काही पण याच्यातून न्याय मिळेल असं काहीतरी करून द्या मला. त्या लोकांनी ती फाईलवरती सगळ्यांनी सह्या मारल्या, सगळं व्हेरीफाय केलं आणि ती फाईल मग सर आली ती भांडूप पोलीस स्टेशनला. आणि मग नंतर आम्ही 3 दिवसांनी पहिला आरोपी अटक केला, तो अक्षय माळी याला. बर. ठीक आहे. मग त्याची 7 दिवसाची PC घेतली, पोलीस कस्टडी घेतली, त्याला कोर्टात नेलं. मग ज्या ठिकाणी माझं झालं होतं ना कॅफेमध्ये मीटिंग, त्या ठिकाणी त्याला घेऊन गेले पंचनामा करायला. त्याच्या घरचा पंचनामा केला, जागेचा पंचनामा केला. ठीक आहे. तू याला काय खोटं बोलून घेऊन आलं ते त्याच्याबद्दल सगळी माहिती घेऊन घेतली त्याच्याकडून, त्याच्यासोबत कोण काम करतं, काय काम करतं. आणि मग सर जेव्हा यांना कळलं ना की उर्वरित लोकांना की अक्षय माळीला अटक झाली, बाकीचे सगळे लोक सर फरार झाले त्या दिवशीपासून. किती लोक असतील साधारण हे?
7 जण आहेत सर टोटल. बरं, ठीक आहे. त्याच्यात मेल आणि फिमेल किती किती? त्याच्यातले 2 फिमेल आहेत आणि 5 जण मेल आहेत. बरं, ठीक आहे. आणि तुमच्या आता मामाच्या मुलाला? तो पहिला आरोपी आहे आमचा. अच्छा, ठीक आहे. त्याला नाही मी सोडलं, कारण बघा त्याला सगळं माहिती होती. हा क्यूनेट आहे, हा स्कॅम आहे, त्याचे मित्र काय करतात, सगळं माहिती होतं. लोक फसतात, लोकांचं करिअर जातं, फ्रॉड आहे, लोकांचं आयुष्य सगळं माहिती होतं. पण ते बोलतात ना, स्वतःचे गेलेले पैसे काढायला त्याने दुसऱ्याला अडकवलं, बरोबर. की तो फसलाय. हम्म, त्याला आता रिटर्न पैसे भेटतील की नाही माहिती नाही, हा, पण आता तो स्वतः फसल्यामुळे त्यांनी मला फसवलं सर. बरोबर, ठीक मग आहे. आम्ही गेलो, तर माझ्या मामाचा मुलगा पण घरी नव्हता, कुणाल, ज्याच्या अकाउंटला पैसे टाकले तो पण गेला होता. मग जो साई पाटील होता ना, ज्याच्या अकाउंटला आम्ही पैसे टाकले होते, त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला कोर्टामध्ये. हा, आणि काय झालं त्याचं? तो पण खारिज केला कोर्टाने. फेटाळला, तो फेटाळला. हा, बरोबर, ठीक आहे. हा, ठीक कारण आहे. काय झालं सर, त्यांनी ना ते पैसे त्याच्या आई, बहीण, बायको, मित्र, भाऊ त्यांच्या अकाउंटला पैसे फिरवले ते सगळे. हा, बरोबर, ठीक आहे. कळालं का? हा, तर सगळं त्याने खूप मोठा स्कॅम केला माझ्यासोबत. आणि आज बोलतात ना, की माझ्या आयुष्याला जे पण आज मी वाईट दिवस बघतो ना, सगळ्या गोष्टीला ते लोक फक्त कारणीभूत आहेत. कारणीभूत आहे. फक्त ते सगळे ते लोक कारणीभूत आहेत. आज खूप पेनफुल लाईफ जगतोय सर मी. म्हणजे घर नाहीये, रेंट वगैरे देतोय मी. मी खूप रिक्वेस्ट करून एकाला जॉब मागितला. आज माझा पहिला दिवस होता जॉबवरती. अच्छा, आणि तर कारण ज्या दिवशीपासून त्याला अटक केली ना, तर मी 18 दिवस झाले मी जॉबलाच गेलो नाही. हो, बरोबर. 11 दिवस तर त्याची पोलीस कस्टडीच होती ना. आणि मग सर म्हणायचे, अरे आरोपी इकडे आणि तू जॉबवरती जाणार, तर आरोपीला आमच्यासोबत कोण राहणार पंचनामाच्या वेळी? बरोबर आहे. हा, त्यांची त्याच्या घरी जावं लागतं. फॉलो करावं हा, लागतं. घरी जाणं, जागेवरती घेऊन जाणं, किंवा त्याला कुठे फिरवणं, अजून कुठे चौकशीमध्ये काय येतात का. मग जेव्हा सर मला कळलं ना की मी फसलोय, तर मी पण ना, अक्षयने ज्या ज्या लोकांना फसवलं, प्रशांत कदमने ज्या ज्या लोकांना फसवलं, साई पाटीलने ज्या ज्या लोकांना फसवलं, सिद्धेश परबने ज्या ज्या लोकांना फसवलं, मी त्या सगळ्या लोकांची माहिती जमा केली. बर, बर. जे मला काय बँकॉकला माझे ओळखीचे झाले होते, किंवा त्या 10-15 दिवसामध्ये काय माझे लोक ओळखीचे झाले होते, त्या लोकांचे मी सगळ्यांचे ऍप्लिकेशन मी ना भांडुप चौकीला देऊन आलो. बर, ठीक आहे. आता ती 40 लाखाची अमाऊंट नाही राहिले, ती आता 2 करोडची अमाऊंट झाली. अच्छा, आणि आता ते EOW ला FIR होऊ शकते 2 करोडने? आता सध्या 2 करोडची नाही, कारण ना मी तिकडे गेलो होतो, तिकडचे जे भाऊसाहेब आहेत ना, हा, ते काय म्हणतात, मिनिमम 10 करोड लागतात EOW ला. भाऊसाहेब म्हणजे ऍडव्होकेट? ऍडव्होकेटचे जे सपोर्टला असतात ना खाली, अच्छा, हा, जे आपली फाईल वगैरे जजला देतात. बर. आता काय झालं होतं, जेव्हा अक्षय माळीची त्यांनी बेलसाठी अप्लाय केला होता ना, जमानतसाठी, तर तिकडे मी गेलो होतो. तर त्यांनी मला सांगितलं, अरे तुझ्या फक्त 2च करोड आहेत, अजून तू जास्त करोड त्याच्यामध्ये विक्टीम घेऊन ये, तुझी केस ना मी EOW ला घेऊन जाईल. ठीक आहे, आलं लक्षात. ओके. हा, असं त्यांनी मला सांगितलं. ते म्हणतात की 10 करोड मिनिमम लागतात. ठीक आहे, ओके. त्यांच्या ट्रॅकमध्ये मी जाम फसलो सर. म्हणजे ना, ते एवढं ब्रेन वॉशिंग करतात ना, हा, की रोज रात्री, म्हणजे त्यांना माहिती आहे लोक कामधंद्यावर आल्यानंतर 8-9 वाजता त्यांना घेऊन बसायचं आणि काहीतरी गोड आणि काहीतरी खोट्या भूलतापाच्या डोक्यात टाकत राहायचं कंटिन्यू. स्वप्न, ड्रीम, सक्सेसफुल, अचिव्हमेंट, असं करू, तसं करू, पैसा कमवू, लाईफस्टाईल जगू, 5 वर्षात फायनान्शियली फ्री होऊ, आपण आयुष्यभर कामं नाही करायचे, आपण नोकर नाहीये, नोकरी करणारा नोकर, आलं लक्षात. असं बोलतात, नोकरी करणारा नोकर. आलं लक्षात. अशी डेफिनेशन करून ते लोक ना बिझनेसमध्ये आणतात या.